मनमाड शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्रची सामुदायिक नमाज पठण केली। मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद। मुस्लिम बांधव रमजान महिन्यात महिनाभर उपवास अर्थात रोजे करतात। महिन्याच्या शेवटी रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। त्या रमजान ईदचं चंद्र दर्शन रविवारी झाल्याने सोमवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांनी विशेष रमजान ईद नमाजासाठी मनमाड शहरातील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने हजेरी लावली। मनमाड शहर खातीब इमाम जामा मस्जिद मौलाना असलम रजवी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 वाजता ईद उल फित्रची सामुदायिक नमाज पठण करून खुतबा करण्यात आला। सध्या देशातील परिस्थिती पाहता अल्लाह ताला देशात अमन भाईचारा राहू दे, देशात शांतता नांदावी अशी सामुदायिक दुआ करण्यात आली। यावेळी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने तसेच मनमाड नगर परिषद मुख्याधिकारी शेषराव चौधरी, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक विजय करे, फरहान दात खान, मयूर बोरसे, साईनाथ गिडगे, आनंद आवटी, रवींद्र थोरे, महेंद्र शिरसाट यांच्यासह प्रशासकीय व राजकीय पदाधिकारी यांच्यातर्फे मौलाना असलम रजवी यांचं पुष्पहार शाल देऊन स्वागत करण्यात आलं। आलेल्या मुस्लिम समुदाय यांना ईदच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। आलेल्या सर्व शासकीय व राजकीय मान्यवर अधिकाऱ्यांचे जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आले। मनमाड नगर परिषद तर्फे ईदगाह मैदानाच्या चारही बाजूने लोखंडी जाळी तसेच मंडप कणात लावण्यात आले। पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने काटेकोर स्वच्छता तसेच पोलिसांनीही सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त तैनात केला। नमाज पठणानंतर ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या। मनमाड शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधव गळाभेट घेत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देताना दिवसभर पाहायला मिळाले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगाण, मनमाड।